नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 414 ते 420. एरवी देहादी अहंकार, माझ्याच स्वरूपी येऊन, माझ्यातच झाला स्थिर. अर्जुना घे समजून, प्रेम भाव ऐसा घेऊन, केले जर माझे भजन. असो मग कुठलीही त्याची जात, पुन्हा मिळत नाही शरीर. समजतयाचे आचरण, दुष्ट कर्माचा काही भाग. उरलेले जीवन केले व्यतीत, भक्तिरूपीच भाट्यावर. मरण काळ येता जवळ, बुद्धी असे ज्या वासनेत, त्यानुसार पुढचा जन्म मिळतो अर्जुना म्हणून. मृत्यू समयी अखेरीस, केले भक्तीस अर्पण. पूर्वी जरी केले पापाचरण, सर्व प्रकारे तरी तो उत्तम. जसे येता महापूर, मनुष्य कोणी बुडे त्यात. परंतु चुकवून मृत्यूस, त्यातून येतसे बाहेर. जिवंत तो येता काठास, बुडते पण जसे गेले व्यर्थ. तैसेच पूर्वीचे पाप, भक्ती करता नाही उरत. पूर्वी जरी केले दुराचरण, त्या पश्चात्ताप रूपी तीर्थात. केले जर त्याने स्नान, माझे ठाई होतसे एक रूप. ह्यानंतर भगवंत अर्जुनाला म्हणतात, एरवी देहादी अहंकार माझ्याच स्वरूपामध्ये येऊन स्थिर झालेला असतो. हे अर्जुना तू समजून घे. प्रेमभाव घेऊन जर माझं भजन केलं तर मग कुठलीही जात असू देत, पुन्हा त्याला काही ते शरीर मिळत नाही. समज त्याचं आचरण, त्याच्यामध्ये दुष्टकर्माचा काही भाग असेल, पण उरलेलं जीवन जर का भक्तिरूपामध्येच व्यतीत केलं, तर मग मरणकाळ जेव्हा जवळ येतो तेव्हा बुद्धी ज्या वासनेमध्ये असते त्यानुसार पुढचा जन्म मिळतो. म्हणूनच अर्जुना, मृत्यूसमयी अखेरीला आपण स्वतःला भक्तीमध्ये अर्पण केलं तर पूर्वी जरी पापाचरण केलं असलं तरी सर्व प्रकारे असा मृत्यू उत्तम ठरतो. उदाहरणार्थ, महापूर आल्यानंतर एखादा मनुष्य त्यामध्ये बुडायला लागतो, पण मृत्यूला चुकवून तो त्यातून कसाबसा बाहेर येतो. आणि जिवंतपणी तो काठाला आल्यानंतर जसं बुडतं पण व्यर्थ गेलेलं असतं,
तसंच पूर्वीचं पापकर्म भक्ती केल्यानंतर मुळीसुद्धा उरत नाही. म्हणून पूर्वी जरी दुराचरण केलेलं असलं तरी त्या पश्चात्तापरूपी तीर्थामध्ये जर त्या भक्ताने स्नान केलं तर तो माझ्या ठायी एकरूप होऊ शकतो. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 414 ते 420. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 421 ते 427. त्याचेच कूळ असे पवित्र, तोच असे शुद्ध श्रेष्ठ, जन्म घेतल्याचे फळ, मिळतसे त्यालाच. त्यानेच केले अध्ययन, तसेच तपांचे आचरण, त्यानेच केला अभ्यास, अष्टांग योगाचा. वर्णन झाले हे फार, माझ्या ठिकाणी अखंड, असे ज्याची आवड, कर्मबंधातून तो मुक्त. मनोबुद्धीचे सर्व व्यवहार, होवोनिया एकनिष्ठ, ज्याने भरून पेटीत, ठेवियले माझे ठाई. अर्जुना तुला वाटेल, कालांतराने तो भक्त, मिळेल माझे रूपास, तर सोड हा भ्रम. राहतसे जो अमृतात, मरण येईल का कधी त्यास, करुनिया हे स्पष्ट, अर्जुना घे समजून. जेव्हा नसे सूर्योदय, म्हणावे त्याला आपण रात्र, तसेच करावे जे भक्तिविण, समजावे ते पापाचरण. अर्जुना म्हणूनच ज्या क्षणी भक्ताच्या चित्तास, होतसे माझे सान्निध्य, तेव्हाच होईतो माझे रूप. भगवंत म्हणतात, अशा पद्धतीने जो माझ्याशी एकरूप होतो त्याचंच कुळ पवित्र असतं, तोच शुद्ध आणि श्रेष्ठ असतो आणि जन्माला आल्याचं फळ त्यालाच मिळतं. त्यांनीच अध्ययन केलं पाहिजे असं म्हणायला हवं, त्यांनीच तपांचं आचरण केलं पाहिजे असं म्हणायला हवं आणि त्यांनीच अष्टांग योगाचा अभ्यासही केलेला असतो. आता हे वर्णन फार झालं, पण माझ्या ठिकाणी ज्याला अखंड आवड असते तोच कर्मबंधातून मुक्त होतो. मनोबुद्धीचे सगळे व्यवहार एकनिष्ठ होऊन ज्यांनी पेटीमध्ये भरून ठेवलेत आणि माझ्या ठायी अर्पण केलेत, असा कुणी असेल तर कालांतराने तो भक्त माझ्या रूपाला येऊन मिळतो, तर तो निव्वळ भ्रम आहे असं समज.
अरे, अमृतामध्ये जो राहतो त्याला कधी मृत्यू येईल का, हे आधी तू नीट समजून घे. जेव्हा सूर्योदय नसतो तेव्हा आपण त्याला रात्र म्हणतो. तसंच भक्तीशिवाय जे जे केलं जातं त्याला पापाचरणच म्हणावं. म्हणून अर्जुना, ज्या क्षणी भक्ताच्या चित्ताला माझं सान्निध्य होतं तेव्हाच त्याला माझं रूप प्राप्त होतं. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 421 ते 427. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 428 ते 435. दिव्याने एका लावावा दीप, दोन्हीत उरेना काही फरक. सर्व भावे करता माझे भजन, तद्वत होई तो माझे रूप. मग शांत रूप माझे नित्य, तीच स्थिती त्याची होय. त्यांचे ठाई माझेच तेज, माझ्याच जीवाने ते जगती जीव. पुढे पुढे अर्जुना येथ, किती आणि सांगू काय. माझ्या प्राप्तीची जर तुला आस, क्षणभर ही भक्ती सोडू नकोस. शुद्ध कुळाचा अभिमान, आनंदू नका श्रेष्ठ कुळ म्हणून. शास्त्राध्ययनाची पोकळ हाव, बाळगू नये व्यर्थ. रूप तारुण्याचा कशास माज, कशास मिरवावे ऐश्वर्य. माझे विषयी नसता भक्तिभाव, सर्व पसारा हा निष्फळ. कणसे दाट तुऱ्या सहित, निरुपयोगी धान्या वाचून. सुंदर जरी बहुत नगर, काय जर ते पडले ओस. आटून जावे सरोवर, दुःख्यास भेटे दुःखी रानात. झाडास यावा क्वचित बहर, फुले जी असती सारी वांझ. कुळजात अथवा ऐश्वर्य, जणू शरीर अवयवयुक्त. परिनसावा त्यात, जीव तोच मुख्य. यानंतर भगवंत अर्जुनाला म्हणतात, अरे, भक्तिभावाने जर माझं भजन केलं तर तुम्ही माझं रूप होऊन जाता. म्हणजे एका दिव्याने जर दुसरा दिवा लावला तर त्या दोन्ही दिव्यांमध्ये काही फरक कधी पडतो का? तसंच माझं भजन तुम्हाला माझ्याप्रती आणून पोचवतं आणि आपण दोघंही मग समसमान होतो. माझं शांत रूप जे असतं, जे नित्य आहे, तीच स्थिती त्या भक्ताचीही होऊन जाते आणि त्याच्या ठायी माझं तेज हे सदा सतत राहतं
म्हणजे थोडक्यात पाहायला गेलं तर ते जे जीव असतात जे एकरूप होऊन माझ्याशी समरस होतात ते माझ्याच जीवाने त्यानंतर जगतात. पुढे पुढे अर्जुना तुला काय आणि किती सांगू. माझ्या प्राप्तीची जर तुला आस असेल तर हा भक्तिभाव तू क्षणभराकरताही सोडू नकोस. शुद्ध कुळाचा अभिमान आणि आपलं कुळ श्रेष्ठ म्हणून जास्त आनंदून जाऊ नका. शास्त्राध्ययनाची जी हाव आहे ती अत्यंत पोकळ असते, त्याच्यामुळे त्याची व्यर्थ हाव बाळगू नये. रूप तारुण्य याचा माज कशाला बरं करावा, किंवा आपलं ऐश्वर्यसुद्धा कशासाठी मिरवावं. माझ्याविषयी जर भक्तिभाव नसेल तर हा सगळा पसारा निष्फळ आहे असं समज. शेतामध्ये पिकावरती खूप सुंदर अगदी छानसे तुरे असलेली जर कणसं आलेली असतील पण त्याच्या आतमध्ये जर धान्यच नसेल तर ती निरुपयोगीच समजायला हवीत. तसंच एखादी नगरी खूप सुंदर आहे, छान छान इमले प्रासाद सुंदर सुंदर इमारती रस्ते अशी छानशी सजलेली नगरी आहे खरी, पण तिथे जर राहायला माणसंच नसतील आणि ती नगरी जर का ओसच असेल तर त्या नगरीचा उपयोग तरी काय. मारे मोठं सरोवर आहे खरं, पण त्याच्यात मुळीसुद्धा पाणी नाही, सगळं पाणी आटून गेलेलं आहे, तर त्या सरोवराचा उपयोग काय. एखाद्या दुःखी माणसाला अजून एखाद्या दुःखी माणसाने भेटावं आणि ते सुद्धा कुठेतरी दूर रानामध्ये, त्या दोघांनाही एकमेकांचा काहीही उपयोग नाही. किंवा एखाद्या झाडाला कधीतरी क्वचित खूप छानसा बहर यावा, पण दुर्दैवाची बाब म्हणजे ते बहरलेलं प्रत्येक आणि प्रत्येक फूल हे वांझ ठरावं. कुळ जात आणि ऐश्वर हेही काहीसं असंच समजावं. एखादं शरीर अगदी छान सुंदर अवयवांनी युक्त आहे, पण जो मुख्य जीव तोच जर का त्या शरीरामध्ये नसेल तर त्या देहाचा काय बरं उपयोग. अध्याय क्रमांक 9 ओवी क्रमांक 428 ते 435. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9 ओवी क्रमांक 436 ते 443. तैसेच जे भक्ती वाचून जळो ते तसले जीवन नसतात का अर्जुना सांग पृथ्वीवरी धोंडे दगड हिरवाईची सावली दाट टाळतात जसे सत्पुरुष भक्तिहीनांना तसे चुकवून निघून जाते पुण्य निंबास येता निंबोळ्या दाट बहराचा फायदा कावळ्यास भक्तिहीन मनुष्य तसाच वाढतो पापासाठीच खापरात वाढले षड्रस अन्न दिले ठेवून चव्हाट्यावर कुत्र्याच्याच जाते मग उपयोगास तसेच अभक्ताचे जीवन स्वप्नातही जो ना करी पुण्य दुःखास साऱ्या संसारातील देतसे आमंत्रण नसेल जरी उत्तम कुळ जातीने असेल क्वचित नीच मिळाला जरी देह म्हणून पशुचाही देह
मगर पकडे गजेंद्रास, व्याकुळ होऊनी तो मारी हाक, मी होतसे त्याला प्राप्त, पशुत्व त्याचे होतसे व्यर्थ. जातीचे न कुठल्या घ्यावे नाव, सर्वात निकृष्ट जी असे जात, अशी जात ती पापरूप अभक्तांची. यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, भक्तीशिवाय किंवा भक्ती वाचून जे जे काही असेल ते तसलं जीवन अगदी जळून जाऊ दे. अरे अर्जुना, इतकंच काय, पृथ्वीवर धोंडे दगड काही कमी आहेत का? त्यांप्रमाणेच अशा माणसांचं जीवन आपण समजावं. हिरवाईची दाट सावली सत्पुरुष नेहमीच टाळतात, म्हणजे कधीही ते अत्यंत सुखासीन आणि आरामशीर अवस्थेला टाळून पुढे जातात. तसंच भक्तिहीनांना चुकवून पुण्यही निघून जातं. निंबाला जेव्हा दाट निंबोळ्या येतात तेव्हा त्या बहराचा फायदा फक्त कावळ्याला होतो. भक्तिहीन मनुष्यही तसाच, तो वाढतो तेही पाप करण्यासाठीच. खापरामध्ये अगदी षड्रस अन्न वाढलं आणि जर का ते चव्हाट्यावर नेऊन ठेवलं तर मग ते कुत्र्याच्याच उपयोगाला येतं. तसंच अभक्ताचं जीवन. स्वप्नातही जो पुण्य करत नाही तो जगातल्या किंवा संसारातल्या सगळ्या दुःखांना आमंत्रण देत असतो. उत्तम कुळ जरी नसेल, अगदी खालच्या जातीत जरी जन्म मिळाला असेल किंवा अगदी पशुचा जरी देह मिळाला असेल तरीसुद्धा अंतर्मनामध्ये भक्ती पाहिजे. अरे मगरीने गजेंद्राला पकडलं तेव्हा त्या गजेंद्राने व्याकुळ होऊन माझा धावा केला आणि मी त्याला प्राप्त झालो आणि त्यानंतर त्याच्यातलं पशुपण हे निघून गेलं. मला कुठल्या जातीचं नाव घ्यायचं नाही आहे. कुठलीही निकृष्ट जात जरी असली तरीसुद्धा सगळ्यात खालच्या दर्जाची जात म्हणजे जो अभक्त आहे त्याची. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 436 ते 443. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 444 ते 451. पापयोनीतील ते मूर्ख, अविवेकी पाषाणासम, जयांचा माझ्या विषयी दृढ भक्ती भाव, मुखाने घेती जे माझे नाव, नेत्र पाहती माझे रूप, मनात ज्यांचा विचार माझाच केवळ, ऐकण्यास माझे गुण, कान जयांचे आतुर, करुणी सेवा माझीच, भूषविती सर्व अंग, ज्ञानाचा त्यांचा विषय, एकमेव माझी जाण, त्यालाच म्हणती ते जीवन, अन्यथा जगणे मरणप्राय, अवघे हे सारे अर्जुन, जाने आपुले सर्व भाव, सर्व प्रकारे वाहिले मज, मीच झालो त्यांचे जीवन,
जन्मले जरी दुष्ट जातीत, शिकलेले नसावे विद्वान, परी माझ्या तुलनेत कमी न पडती कुठेच. भक्तीने होऊनी परिपूर्ण, देवांनाही आणले कमीपण. प्रल्हाद भक्तीचा महिमा अगाध, नृसिंहाचे मी घेतले रूप. प्रल्हादाचा मला सोडून, बहुतांनी केला अंगीकार. जे जे मिळतसे माझ्यापासून, तेच मिळाले त्याचे वर्णन करून. भगवंत म्हणतात, पापयोनीमध्ये जरी जन्म झाला तरी अविवेकी आणि अगदी दगडा समान बुद्धी असलेला, परंतु माझ्याविषयी अत्यंत दृढ असा भक्तिभाव असलेला, मुखाने जो भक्त माझेच नाव घेतो, ज्याचे डोळे माझंच रूप बघतात आणि ज्यांच्या मनामध्ये केवळ आणि केवळ माझाच विचार असतो, माझेच गुण ऐकायला त्यांना आवडतं आणि त्यासाठी ज्यांचे कान आतुर असतात, माझी सेवा करून जे सर्व अंग अलंकृत झालं आहे असं समजतात, ज्ञानाचा विषय म्हणजे माझीच जाण हा त्यांच्यासाठी असतो आणि त्यालाच ते जीवन म्हणतात, अन्यथा स्वतःच्या जगण्याला ते मरणप्राय समजतात. तर अर्जुना, अशा प्रकारे ज्याने आपला सर्व भक्तिभाव मलाच वाहिलेला आहे आणि मीच ज्यांचं जीवन झालेलो आहे, असा भक्त, मग तो दुष्ट जातीत जन्मलेला असला किंवा विद्वान पंडित जरी नसला तरी माझ्या तुलनेत तो कुठेच कमी पडत नाही. भक्तीने परिपूर्ण होऊन देवांनाही कमीपण आलेला आहे. प्रल्हादाच्या भक्तीचा अगाध महिमा आपण जाणतोच आणि त्याच्यासाठी मी नृसिंहाचं रूप घेतलेलं होतं. माझ्या व्यतिरिक्त बहुतांशी जणांनी मला सोडून प्रल्हादाचा अंगीकार केला, पण तरीसुद्धा माझ्यापासून जे जे मिळतं तेच सगळं त्यानंतर त्यांना प्रल्हादाचा अंगीकार करूनसुद्धा प्राप्त झालं. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 444 ते 451. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 452 ते 459. एरवी त्याचे दैत्यकुळ, इंद्रहीन से परी त्याहुनी श्रेष्ठ. भक्तीचाच होतसे येथे विजय, जातीची काही ना किंमत. राजाच्या हुकुमाचे अक्षर, उमटले ज्या चामडीवर. त्या तुकड्याच्या मोबदल्यात सर्व पदार्थ होती प्राप्त. सोने रूपे आणता प्रत्यक्ष, राजमोहोर नसता त्यावर. किंमत न त्याची व्यवहारात, तेथे राजाज्ञेचाच जोर. टिकेल तेव्हाच
उत्तमत्व सर्वज्ञास होईल सारे मान्य मन बुद्धी जाईल भरून प्रेमाने माझ्या प्रतीच कुळ जाती वर्ण म्हणूनच अर्जुना असती निष्फळ माझे ठिकाणी व्हावे एक रूप यातच असे सार्थक कोणत्याही प्रकारातून माझे जवळी यावे मन मग मागील जाती भेद होऊन जातील निष्फळ ओढ्या नाल्यातील जल तयास म्हणता का गंगा जल जेव्हा मिळते ते गंगेस होऊन जातसे गंगारूप खैराचे वा चंदन काष्ठ अथवा असेल रानवट निवडतो त्यांना करून भेद जोवर न पडती अग्नीत. यानंतर भक्ताविषयी सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, त्या मनुष्याचं एरवी अगदी दैत्यकुळ जरी असलं तरीही इंद्रपदसुद्धा त्याहून श्रेष्ठ नसतं. कारण दरवेळी भक्तीचाच विजय होतो आणि मग त्यानंतर जातींची काही किंमतच उरत नाही. राजाच्या हुकमाचं अक्षर असतं, ते ज्या ज्या चामडीवरती उमटतं त्या तुकड्याच्या मोबदल्यात सगळे पदार्थ प्राप्त होतात हे आपण जाणतो. म्हणजे राजाच्या आज्ञेचं पत्र असो किंवा राजाची मोहर उमटवलेलं कुठलंही चलन असो, त्याला बाजारामध्ये इतकी किंमत असते की त्याच्या मोबदल्यामध्ये सगळे पदार्थ आपल्याला प्राप्त होतात. सोनं रूप प्रत्यक्ष जरी आपण आणलं तरी त्याच्यावरती राजमोहर नसेल तर व्यवहारामध्ये त्या सोन्याची किंवा त्या रुपयाची किंमत ही फार नसते. तेव्हा राजाज्ञेचा जोर जसा असतो त्याप्रमाणेच भक्ती असलेला पुरुष ह्याची किंमत सदैव अधिक असते. सर्वज्ञाला म्हणजे सर्व जाणणाऱ्याला जेव्हा सगळं मान्य होतं तेव्हाच कुठल्याही व्यक्तीचं उत्तमत्व सिद्ध होत असतं. ज्या व्यक्तीचं मन आणि बुद्धी माझ्याप्रती भरून जाईल ती व्यक्तीच उत्तम आणि श्रेष्ठ समजली जाते. मग त्यावेळेला कुळ, जात, वर्ण हे सगळे निष्फळ ठरतात. म्हणून माझ्या ठिकाणी एकरूप व्हावं आणि यातच सगळं सार्थक असतं. कोणत्याही प्रकाराने तुमचं मन माझ्याजवळ यावं. त्यानंतर मागचे जातीभेद जे असतात ते फोल ठरतात. ओढ्यातलं किंवा नाल्यातलं जे पाणी असतं त्याला आपण कधी गंगाजल म्हणतो का? पण ते जेव्हा गंगेला मिळतं तेव्हा गंगारूपच होऊन जातं. तसंच खैराचं असू देत किंवा चंदनाचं असू देत, कुठलंही लाकूड असलं, अगदी एखादं रानवट म्हणजे रानातलं, जंगलातलं कुठल्याही साध्या झाडाचं जरी लाकूड असलं तरी जोपर्यंत ते अग्नीमध्ये हवन केलं जात नाही तोपर्यंतच आपण त्याचा भेद करू शकतो. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 452 ते 459. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 460 ते 468. क्षत्रिय वैश्य वा असो शूद्र
स्त्रीची वा चांडाळ असो जात, एक रूप नमजसी जोवर भक्त, तोवरी हे जात पात. जाती व्यक्ती हे सारे भेद, मज रूप होता जाती मिटून. समुद्रात मिसळता लवण कण, कण रूप जाते विरघळून. नद नद्यांची नावे विविध, पूर्व पश्चिम ऐसे प्रवाह. मिटून जाती हे सारे भेद, मिळताच ते समुद्रास. कोणतेही होवोनी निमित्त, माझ्यात यावे हे चित्त. मग होतसे आपोआप, मज स्वरूप निश्चितच. परिसाचा करण्यास भंग, पडे त्यावरी लोखंडी घण. परी होता स्पर्श परिसास, सुवर्णाचाच तो जाई बनून. गोपिकांची ही हृदये, मज जवळी आली प्रेम मार्गे. होऊन गेली ना सांग बरे, रूपची माझे. कौसही नाही का घाबरून, मिळाला मलाच येऊन. करूनही वैर निरंतर, शिशुपालादिकांना मी झालो प्राप्त. नातेपणाच्या संबंधांतून, प्राप्त झालो मी यादवांस. ठेविले जे ममत्व, वसुदेवासही मी झालो प्राप्त. नारद ध्रुव अक्रूर, शुक अथवा सनत कुमार, त्यांनी करता भक्तियोग, त्यांसही झालो प्राप्त. यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे जातीनी क्षत्रिय वैश्य असो वा शूद्र जातीचा असो, स्त्री असो पुरुष असो किंवा अत्यंत कुकर्म किंवा वाईट कर्म करणारा कुणी चांडाळ असो, जो भक्त माझ्याशी एकरूप होतो तोपर्यंतच हे जातपात शिल्लक असतात. जाती व्यक्ती हे सगळे जे भेद आहेत ते माझं रूप घेतल्यानंतर मिटून जातात. जसं समुद्रामध्ये मिठाचा छोटासा खडा विरघळतो तेव्हा त्याचं खड्याचं जे रूप असतं तेही नष्ट पावतं. मोठे मोठे नद किंवा नद्या, त्यांची नावं विविध का असेनात,
त्यांचे पूर्व पश्चिम असे वाहणारे प्रवाह का असेनात, पण एकदा का ते सारे समुद्राला मिळाले की हे सगळे भेद नाहीसे होतात. कुठलंही निमित्त होऊ देत, पण जेव्हा हे चित्त माझ्यामध्ये समरस होतं तेव्हा सगळे भेद दूर होऊन सगळे माझंच रूप घेतात. परिसाचा भंग करण्यासाठी त्याच्यावरती लोखंडी हत्याराचा घण घातला तर परिसाचा स्पर्श होऊन ते लोखंडही सुवर्णमयच नाही का होऊन जात. तसंच गोपिकांचीही हृदय प्रेममार्गाने माझ्याजवळ आली आणि जणू काही माझंच रूप होऊन गेली. तुला माहिती आहे, कंसही घाबरून मलाच येऊन मिळाला आणि माझ्याशी निरंतर वैर करून शिशुपालादी इतरांनाही अंततः मीच प्राप्त झालो. याबद्दल एक छानशी गोष्ट आहे. कोणत्याही बुद्धीने माझी भक्ती केली तरी मी पावतो असं सांगताना भगवंत पुढे म्हणतात, यदुकुळातील उग्रसेन राजाचा पुत्र कंस होता. त्याला देववाणीने सांगितलं की तुझी जी चुलत बहीण आहे देवकी, तिचा 8वा मुलगा तुला मारेल. तेव्हा कंसाने देवकीला बंदीगृहात ठेवलं. तिची 7 मुलं एका पाठोपाठ त्यांनी मारली. पण 8व्याच्या वेळी देवकीचा पती वसुदेव 8व्या मुलाचा जन्म झाल्या झाल्या त्याला गोकुळामध्ये पोचवलं. पुढे कंसाला हे कळलं. गोकुळात वाढणाऱ्या कृष्णाला मारण्यासाठी त्यांनी अनेक राक्षस पाठवले आणि शेवटी अक्रूराला पाठवून कृष्णाला मथुरेत आणलं आणि त्याच्या अंगावर बलवान मल्ल सोडले. त्या मल्लांचा वध करून शेवटी कृष्णाने कंसाचाही शिरच्छेद केला. तेव्हा कंसाला जळी स्थळी काष्ठी पाषाणी आपला वैरी कृष्णच दिसत होता. त्याची ही विरोधी भक्ती होती, पण तरीसुद्धा तो शेवटी कृष्णाच्या भक्तीनेच मुक्त झाला. तसंच चेदी देशाचा राजा दमघोष, त्याचा मुलगा शिशुपाल हा कृष्णाचा आतेभाऊ. शिशुपाल जन्माला आला तेव्हा त्याला 3 डोळे आणि 4 हात होते. हे विचित्र मूल टाकून द्यायचं अशा तयारीत त्याचे आईबाप असतानाच आकाशवाणी होते की हा पुढे जाऊन फार पराक्रमी होईल. याला शत्रूच्या मांडीवर ठेवा. याचे 2 हात आणि 3रा डोळा नाहीसे होतील. पुढे कृष्ण आपल्या आत्याकडे मुलगा पाहायला गेला. त्यांनी शिशुपालाला मांडीवर घेतल्याबरोबर शिशुपालाचे 2 हात आणि 1 डोळा गळून पडले. तेव्हा उघडच कृष्ण हा मृत्यूवैरी ठरला. हे पाहून आत्याने कृष्णापासून वचन घेतलं की 100 अपराध भरेपर्यंत आपण याला मारू नये. पुढे याच शिशुपालाने कृष्णाचे अपराध केले. रुक्मिणीशी विवाह करण्यासाठी तो उद्युक्त झाला होता. धर्माच्या राजसूय यज्ञात कृष्णाला अग्रपूजेचा मान मिळाल्याचं पाहून ह्याला भयंकर राग आला होता आणि त्यावेळी त्यांनी श्रीकृष्णाला भलभलत्या शिव्याही दिल्या होत्या. तेव्हा कृष्णाने त्याचे 100 अपराध भरले असं बजावून सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला आणि त्याला मुक्ती दिली. तेव्हा शत्रुत्वाच्या नात्याने किंवा भयंकर क्रोधाने किंवा सूड भावनेने जरी कोणी भक्तिमार्ग अवलंबून माझ्या जवळ आलं तरीसुद्धा मी त्यांना मुक्ती देतो. हे सांगितल्यानंतर नातेपणाच्या संबंधातून मी यादवांना प्राप्त झालो, तसंच ममत्वाच्या नात्याने मी वसुदेवालाही प्राप्त झालो. नारद, ध्रुव, अक्रूर, शुक किंवा सनतकुमार ह्यांनीही भक्तियोग केल्यामुळे मी त्यांना प्राप्त झालेलो आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे अक्रूर हा सातवत वंशातील श्वफल्क राजाचा मुलगा. कृष्ण आणि बलराम यांना गोकुळातून मथुरेत आणण्यासाठी कंसाने त्याला पाठवलं होतं आणि हा अक्रूर मोठा भगवत भक्त होता. अध्याय क्रमांक 9, ओवी क्रमांक 460 ते 468. धन्यवाद.